आजचा जो टॉपिक आहे आपला तो राहील जुडा स्विंग. जुडा स्विंग काय असतं, कशाप्रकारे आपण जुडा स्विंगला बघतो हे बघत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची ध्यानात घ्यायची मित्रांनो, ती म्हणजे कन्सेप्ट काय, जुडा स्विंग आहे काय आणि हे का मार्केटमध्ये बघितलं जातं. तर बघा मित्रांनो, प्रत्येक कॅन्डल ही एक स्टोरी सांगते, जसं मी मगाशी सांगितलं. आता स्टोरी काय सांगते, तर तुम्हाला मार्केटचं बिहेवियर यामध्ये समजत असतंय. इथे बघा, एक कॅन्डल खाली अशा वीक सोडते. जर तुम्ही ऑब्झर्व नीट केलं तर तुमच्या लक्षात येईल, ही वाली एक वीक सोडली, त्यासोबत ही वरची एक वीक सोडलेली आहे, आणि यानंतर ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलनं पण इथे एक वीक सोडलेली आहे, आणि या ठिकाणी तुमची वीक ही सोडलेली. आता जे नॉर्मली SMCमध्ये शिकवलं जातं त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त ही गोष्ट सोपी करून समजायची आहे. तर मी काय करतो, दोन्ही कॅन्डलचे कलर हे आपल्याला समजतील असे करूयात आपण. बघा, हिरवा आणि लाल. ठीक आहे. आता मित्रांनो, जेव्हा ह्या कॅन्डलच्या वीक बनतात ना, वीक, त्या वीक तुम्हाला सांगतात की मार्केटमध्ये एक सायकोलॉजी कशी बनलेली आहे. विक्स म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, वीक म्हणजे फेक ऑर्डर्स. कशा ऑर्डर, फेक ऑर्डर्स, म्हणजे ज्या मार्केटमध्ये फेक मुवमेंट्स होत असतात त्याला आपण फेक ऑर्डर्स म्हणतो. आणि ह्या ज्या वीक असतात त्यांचं कामच असतं की तुम्हाला फेक ऑर्डर्स दाखवणं. आता एक गोष्ट खूप महत्त्वाची या ठिकाणी बनते, ती म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला वीक दिसत आहेत ना अशा, तर तुम्हाला याची सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्त्वाचे. तर बघा, ज्यावेळेस हा तुमचा हिरवी कॅन्डल आहे त्याचा ओपन पॉईंट मित्रांनो असा असतो या ठिकाणी, म्हणजे खाली मार्केट ओपन होतं. हे तर नॉर्मल आता सगळ्यांना माहीत झालं आहे. यूट्यूबला एवढं भरभरून पडले आहेत कॅन्डलस्टिकचे व्हिडिओ, कोणताही बघा, काय हरकत नाही. बट जुडा स्विंग शिकत असताना सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ओपनिंग खाली होतं, मार्केटमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या फेक मुवमेंटमध्ये येतात. मार्केटमध्ये फेक मुवमेंट म्हणजे सेल साईडच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट होणार किंवा काय होणार, आणि त्यानंतर मार्केट या ठिकाणी तुमचं वरच्या दिशेला येतं. असं वरच्या दिशेच्या सगळ्या ऑर्डर्स ह्या जास्त आहेत ते एक्झिक्यूट केले जातात, म्हणजे त्यामध्ये फेक ऑर्डर्स वगैरे सगळ्या वरच्या दिशेला पण मारले जातात. आणि परत एका अशा विशेष पॉईंटला येऊन मार्केट असं क्लोज होत असतं तुमचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर डायग्राम नीट बघितली, ही थोडंसं मी आता पुढं याला एक्सटेंड करतो, तर अशा प्रकारे हे मार्केट वर्क होत असतं. लक्षात घ्या मित्रांनो, ओपनिंग, फेक ऑर्डर्स, वरच्या दिशेला परत त्याची एक एक्सटेंडेड मूव, त्यानंतर सगळ्या वरच्या फेक ऑर्डर्स, आणि या ठिकाणी क्लोजिंग. हे अपसाईड मार्केटला मोस्टली वर्क करताना तुम्हाला दिसत असेल, तुम्ही ऑब्झर्वर केलं असेल. आता सेम सेल साईडची सायकोलॉजी समजून घेऊयात. सेल साईडचा जो ओपनिंग पॉईंट असतो मित्रांनो, तो कायमस्वरूपी या ठिकाणी असतो, वरच्या दिशेला ओपन होतं मार्केट. ओपन झालं की ते काय करतं, वरच्या सगळ्या फेक ऑर्डर्स इथं मारायचं किंवा ट्रॅप करायचं काम करतं. त्यानंतर मार्केट खाली येतं. असं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडच्या सगळ्या फेक ऑर्डर्स दाखवल्या जातात, दिसल्या जातात. फेक ऑर्डर्समध्ये नॉर्मली काय असते बघा, त्या ठिकाणी तुम्हाला असं दाखवणार की नवीन नवीन एंट्री तुमच्यासाठी बनत आहेत, बट ॲक्च्युली त्या एंट्री नसतात, तर तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी सापळा रचला असतो. सो ही सायकोलॉजी बनते, आणि त्यानंतर ही कॅन्डल अशा ठिकाणी क्लोज होत असते. सो ही एक नॉर्मल सायकोलॉजी जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की ही तुम्ही कॅन्डलची अशा प्रकारचे विचार कधी केला आहे का, की बाबा अशा प्रकारे फेक मुवमेंट्स होऊ शकतात. आता मी तुम्हाला चार्टवरती पण प्रॅक्टिकली दाखवेन, काळजी करू नका, बट तुम्ही आधी या ठिकाणी प्रोसेस समजून घ्या. आता या ठिकाणी फेक मुवमेंट आपल्याला समजल्या. जुडा स्विंगमध्ये नक्की गेम काय, म्हणजे शिकायचं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ठीक आहे, मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, पण शिकायचं काय. बघा, तुम्हाला बायस मी ऑलरेडी शिकवलेले आहेत. बायस म्हणजे कोणत्या दिशेला मार्केट जाऊ शकतं, हा एक आपण नॉर्मल विचार करतो. कशा थ्रू करतो, तर परत एकदा मी तर रिपोर्ट करतो तुम्हाला. तर लिक्विडिटी टू POI. लिक्विडिटी म्हणजे काय असते, तर ज्या ठिकाणी तुमचे कॅन्डलचे इक्वल हाय असतात ती तुमची लिक्विडिटी असते. हे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि मार्केट लिक्विडिटीपासून कुठं जातं, तर तुमच्या POIला. आता POI कोणते कोणते आपण बघितलेत, तर त्यामध्ये आपण ऑर्डर ब्लॉक बघितला, ब्रेकर ब्लॉक बघितला, परत मिटिगेशन ब्लॉक बघितला, त्यासोबत तुमचे सगळे गॅप्स बघितले, इम्बॅलन्स बघितला. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी यूट्यूब चॅनलला ऑलरेडी पोस्टेड केलेल्या आहेत. सो तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज जाऊन ते व्हिडिओ कंप्लीट करा. ठीक आहे. मला फक्त एक कॉमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी, तुम्हाला जे व्हिडिओचे थंबनेल्स आहेत ते थोडेसे कसे वाटत आहेत, म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वाटत आहेत की आपल्याला चेंज करायची गरज आहे, किंवा जो टॉपिक आपण त्या व्हिडिओमध्ये देतो आहे तो टॉपिकच्या नावाचाच थंबनेल पाहिजे का, हे थोडंसं जरा कॉमेंट बॉक्स सांगा. कारण का मला त्यामध्ये थोडंसं एक 1% कन्फ्युजन आहे की आपले थंबनेल कसे पाहिजेत. सो नक्कीच आवडेल मला तुमच्याकडून रिप्लाय यावा, याची मी नक्कीच वाट बघेल की आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी आपण थंबनेलची डिझाईन कशी ठेवूयात हे तुम्ही सांगावं, ही माझी अपेक्षा आहे.
सो आपण विषयाला कंटिन्यू करूयात. बघा, लिक्विडिटी बघत असताना आपण लिक्विडिटी टू POI मार्केटला कसं जायचं हे बघत असतो. त्यासोबतच आपला मेन मुद्दा आहे की आपण लिक्विडिटी मार्क करतो. प्रत्येक कॅन्डलची हाय आणि लो याची जी लिक्विडिटी असते ही आपण मार्क करतो, आणि जी नियरेस्ट लिक्विडिटी असेल तिकडे मार्केट जास्त कल असतो. बट हा कल बघासोबतच मार्केट काय करतं, लिक्विडिटी तर बघतं पण एखादा खालचा कोणता POI आहे का, त्या POIला येऊन मार्केट असं वरच्या दिशेला जाऊ शकतं. आता हे तुम्ही काय करा, परत एकदा तो बायसचा व्हिडिओ एकदा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. आता बायस तुमचे क्लिअर झाले, त्यानंतर तुम्हाला ही जुडा सिंगची कन्सेप्ट माहीत झाली. तर आता वेळ येते ती एक्झिक्युशन करायचं कसं. बघा मित्रांनो, सिम्पल आहे. कोणती कॅन्डल म्हणतो मी, 1 डेच्या असू द्या, 1 आवरच्या असू द्या, प्रत्येक कॅन्डल बांधताना एका स्ट्रक्चर फॉर्ममध्ये बनते. म्हणजे समजा इथं ओपन झाल्यानंतर समजा अपसाईडला जायचं आहे ना, तर खाली येतं, अशा प्रकारे खालच्या दिशेला येतं, आणि कुठंतरी असं मार्केट तुमचं चेंज ऑफ कॅरेक्टर करून वरच्या दिशेला जात असतं. सो आपल्याला बघायचं आहे काय, ज्यावेळेस तुम्ही आता हे जुडा सिंग वापरायला चालू करणार आहे लाईव्हमध्ये, त्यावेळेस बघा प्रत्येक कॅन्डलची प्रोसेस ऑब्झर्व करायची. मार्केट समजा पहाटेच्या 3:30-4 वाजता कुठेतरी इथं चालू झालं, या ठिकाणी समजा चालू झालं, तर या ठिकाणी कुठेतरी मागचं दिवसाचं मार्केट आलेलं असतं, आणि ह्या दिवशी नवीन दिवस चालू होतो. बघा इथे या ठिकाणी थेरी समजून घ्या, परत मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. आता थोडंसं ॲक्युरेटली ड्रॉ करतो मी. बघा, ही लाईन अशीच राहू देत. हे मार्केट मागच्या वेळेस कुठेतरी असं या प्रकारे चालत आलं असतं. काही प्रोसेस असू दे तुमची, अपसाईडला असेल, डाऊन साईडला असेल, नो मॅटर, तुम्हाला काही विषय नाही. बट एक पॉईंट असा येतो की त्या दिवशी तुमचं मार्केट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा दिवस उघडतो, मार्केट असं चालू होतं या ठिकाणी. आता ज्या पॉईंटला मार्केट चालू होतं, ओपन पॉईंट जिथे मिळतो तिथं तुमचा जुडा स्विंग काम करायला चालू करतो. कसा बघा, या ठिकाणची ही लिफ्टची जी लेन आहे, त्या लेनमध्ये जे कोणते तुमचे POI असतील, त्या POIला ट्रॅप करायसाठी मार्केट ह्या फेक मुवमेंट देत असतं. अशा खालच्या दिशेला फेक मुवमेंट देतं. मग ही मुवमेंट ओळखायची कशी, तर तुम्हाला क्लिअरली शो होतं की या साईडला कोणता तरी आता POI असतो आणि त्या ठिकाणी मार्केट येत असतं. अगेन मी सांगेन, आता एक विचार करा की मार्केट अप साईडला तुमचे बायस आहेत, वरच्या दिशेचे तुमचे समजा बायस आहेत. मार्केटनं काय केलं, मार्केटनं या ठिकाणी तुम्हाला या POIला टॅपिंग करून दिलं. ओपन प्राईस तुमची येत आहे, मार्केट खाली आलं, तुमच्या POIला घेतलं. POI घेतल्यानंतर आपला रोल काय सिम्पल, तर तुम्हाला या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर झालं पाहिजे. चेंज ऑफ कॅरेक्टरनंतर तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री मिळत असते. मग एंट्री घ्यायची, चेंज ऑफ कॅरेक्टरला तुम्ही डायरेक्ट एंट्री घ्या किंवा तुम्हाला जशी वाटते तशी घ्या, त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही. म्हणजे जशी वाटते तशी म्हणजे काय, इथे काय आंधळी कोशिंबीर खेळायची नाही. बघा, समजा चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, त्यानंतर सुद्धा एखाद्या लेनची POI तुम्हाला सापडत असतात, त्या ठिकाणी तुम्ही एंट्री ही प्लॅन करू शकता. आता दुसरा आणखी उपाय बघा, कधी तुम्हाला ही ट्रॅप करू शकतं या केसमध्ये. तर दुसरा उपाय काय आहे तुम्हाला, तर CISD स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला CISD स्ट्रॅटेजी शिकवले. बघा, या ठिकाणी मार्केट तुमचं पॉईंटला टॅप करतं, या ठिकाणी मार्केट येतं, आल्यानंतर मार्केट काय करतं तुमचं अशा 2-3 कॅन्डलवरनं बनवता आलेलं असतं. सो त्या ठिकाणी तुम्ही जी कॅन्डल आहे त्या हायस्ट कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यानंतर, सक्सेसफुली ब्रेक केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये एंट्री घेऊ शकता. या ठिकाणी मी आता रेड कॅन्डल करतो, म्हणजे ट्रेंडसोबतची होऊन जाईल. एक सेकंद, ही वाली तुमची ट्रेंडसोबतची कॅन्डल झाली रेड कलरची. ऑलराईट, बघा ही हाय ब्रेक झाला तुमचा, या ठिकाणी हाय ब्रेक. सो हाय ब्रेकला तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. स्टॉप लॉस अगेन तुमचा जो तुम्हाला व्हॅलिड वाटेल, म्हणजे कसा, या स्विंगच्या खालचा स्टॉप लॉस पहिल्यांदा लावायचा. टार्गेट अगेन तुम्हाला 1:3 हे तुम्ही पार्टच करा, तुम्हाला 1:3 टार्गेट घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही जुडा सिंग प्ले करू शकता. सिम्पल, आय होप तुम्हाला प्रोसेस लक्षात येत असेल. जुडा सिंगमध्ये काय करायचं आहे, ओपन प्राईस, जिथं ओपन प्राईस आहे अपसाईडला जर ट्रेंडमध्ये एंट्री घ्यायची तर ओपन प्राईसच्या खाली या फेक मूवमध्ये एंट्री तुम्हाला उचलायच्यात. आणि जर तुम्ही सेलिंग साईडला विचार करताय तर ज्या ठिकाणी तुमची ओपन प्राईस आहे त्याच्यावर या ज्या फेक मूव्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एंट्री पकडायच्या. एवढं सिम्पल आहे बघा. सो याला एक्झिक्युशन कसं करायचं तर मी तुम्हाला चार्टवरती थोडं दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. इथपर्यंत थेअरी पार्ट तुम्हाला कंप्लीट झाला असेल असं मी विचार करतो. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला थेअरी समजलेली आहे. आता मी पुढं कंटिन्यू करतो आहे. आणि ही कमेंट जर नसेल करायची तर मागाशी मी जी कमेंटची रिक्वेस्ट केली होती की तुम्ही व्हिडिओचे थंबनेल कसे पाहिजेत याच्यावरती एक कमेंटचं सजेशन द्या. एवढंच फक्त तुमच्याकडून हे राहिलं या व्हिडिओचं. आणि लाईक करा महत्त्वाचं व्हिडिओला, कारण का लाईक वगैरे काही जास्त येत नाहीत आपल्याला. आणि व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडत आहे हे मला समजत नाही. सो तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एवढीच एक अजून रिक्वेस्ट राहील. या ठिकाणी मी आलो मित्रांनो. बघा,
प्रत्येक कॅन्डल ही 1D कॅन्डल आहे, ठीक आहे. जुडा सिंगची कॉन्सेप्ट तुम्हाला सगळी माहीत आहे. 1D कॅन्डल आहे. तुम्ही असं विचार करत आपण तुम्ही बायस तुमचे बघितलेले आहेत, ठीक आहे. आता बघा मी पर कॅन्डल तुम्हाला दाखवतो. आता ही समजा ही डेलीची कॅन्डल आहे, ही डेलीची कॅन्डल. प्रत्येक मार्गाने कशा प्रकारे आपण करू शकतो हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. प्रत्येक मार्गाने म्हणतो मी, ठीक आहे. जेवढे जेवढे ऑप्शन्स आहेत तेवढे. या व्हिडिओनंतर तुम्हाला कधीच कुठला जुडा सिंगचा व्हिडिओ बघायला सुद्धा लागणार नाही याची मी नक्की तुम्हाला खात्री देतो. बघा 1 दिवसाचा चार्ट आहे. मी काय करतो डायरेक्ट 5 मिनिटामध्ये येतो. 5 मिनिटामध्ये का तर बघा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे 5 मिनिटाचं, की 5 मिनिटामध्ये आपल्याला समजतं की बाबा एंट्री कुठं प्लॅन केली पाहिजे, ठीक आहे. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी हा तुमचा दिवस हा ओपन झाला. ही जी व्हर्टिकल लाईन दिसते ना तुम्हाला दिसत असेल बघा. ह्याला थोडंसं मी डार्क करतो अजून. सेटिंग सेशन ब्रेक मी केलेला आहे तो थोडासा आपण ह्याला डार्क करूयात. बघा तो डार्क झाला. त्याचा कलर हवं तर मी काय करतो येलो करतो, येलो नको निळा करतो, हा करतो. कोणता कलर आहे हा, ठीक आहे. बघा हा दिसत असेल तुम्हाला. थोडासा अजून याला डार्कच करूयात. ऑलराईट बघा हा वाला तुमचा कलर इथे डार्क झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ओपन प्राईज जे आहे ना, ओपन प्राईज तुमचे बायस काय आहेत अगेन अपसाईडचे. का अपसाईडचे डेलीमध्ये या इथे बघा, इथून हे तुमचे अपसाईडचे बायस कंप्लीट झाले. त्याचं रिझन काय तर एकदम सिम्पल रिझन आहे. इथं बघा तुम्ही इकडे जर बघाल तर हा ऑर्डर फ्लो तुमचा ऑर्डर ब्लॉक त्याच्यासोबत हे मार्केट अपसाईडला जायला चालू झालेला आहे. तुम्हाला जर ऑर्डर फ्लो समजतो तर अति गुड, नसेल तर तुम्ही हा ऑर्डर ब्लॉक बघा इथे ऑर्डर ब्लॉक प्लस FVG सगळे इथे POIs आहेत. सो या POI पासून मार्केट हे वरच्या दिशेला चाललंय असं एक आपण ॲज्युम्शन करू, कारण का आपण ॲक्युरेट अजून मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ नाही केलं. तुम्ही ते ड्रॉ करा तुम्हाला ते याचे रिझल्ट मिळून जातील. बघा या ठिकाणी ही कॅन्डल तुमची अपसाईडला मोमेंटम आले. 5 मिनिटामध्ये मी आलो बघा या ठिकाणी. आता कुठे ऑलराईट. सो या ठिकाणी ओपन प्राईज आहे तुमची. मी काय म्हणलो तुम्हाला पाहिजे एक असा पॉईंट जिथे तुम्हाला एंट्री घेता येईल. बघा ही जी लेन आहे ही लेन मोकळीवाली, ह्या लेनमधले POI तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत इकडचे सगळे. आता इकडं कुठं POI आहेत या ओपन प्राईजच्या खालच्या बघायचे बरं का, लक्षात घ्या. तर हा ऑर्डर ब्लॉक इथे घेतलेला बघा यानं. सो याचं काम संपलं आहे. मग आता इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉकसोबत FVG तो पण टॅप झालेला आहे. मग आता हा एक ऑर्डर ब्लॉक मी इकडे मार्क करतो असा जो शिल्लक आहे तो हा ऑर्डर ब्लॉक मी मार्क केला. इथे बघा इथे हे आला. त्यासोबत अजून कोणतं काही शिल्लक राहिले का तर लास्ट साईडला जे शिल्लक असेल ते तुम्हाला मार्क करायला लागेल. तर आता या ठिकाणी हा एक ऑर्डर ब्लॉक आहे बघा इथे हावाला सुद्धा तुम्ही असा मार्क करून घेऊ शकता. आता बघा सिम्पल रूल, एकदम सिम्पल समजून घ्यायचा रूल. बघा ऑर्डर ब्लॉकच्या सोबत वर इथं FVG पण आहे. हा पण एक गोष्ट तुम्ही साईड बाय साईड मार्क करून घ्यायची. इथे एक FVG आहे. सो तो FVG टॅप झाला आहे आणि ऑर्डर ब्लॉक टॅप झालेला नाही. हे बाकीच्या गोष्टी आहेत, बट आधी तुम्हाला मार्किंग करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमचं मार्किंग झालं. आता आपल्याला पकडायची एंट्री कशामध्ये फेक मुवमेंटमध्ये. बघा या ठिकाणी आलं. या ठिकाणी ह्या लेनमध्ये पूर्णपणे जर बघितलं तुम्ही तर चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्हाला पाहिजे. कुठं तुम्हाला दिसतोय हे तुम्हाला मार्किंग शेवट अजिबात समजणार नाही. मार्किंग कसं करायचं तर बघा या पॉईंट हा जो पॉईंट आहे तुमचा इथून जर तुम्ही विचार केला तर इथे कुठेतरी मागच्या दिशेला तुमचा आधीच डाऊन साईडचा चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे. म्हणजे तुम्हाला हे खाली मार्किंग करून घ्यावं लागेल. तर आता इथे तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. जर नीट बघाल तुम्ही तर नसेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तर पुलबॅक असेल. तो पुलबॅक कन्फर्म कुठे झाला या ठिकाणी. इथे पण नाही झाला तो या ठिकाणी झालेला आहे. आता पुलबॅक कसा बघतोय मी तर तुम्ही त्यासाठी पुलबॅकचा व्हिडिओ बघा आपला, त्यामुळे तुम्हालाही समजून जाईल. खूप सोप्या पद्धतीने सुद्धा मी पुलबॅक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला ते त्या ठिकाणी बघावं लागेल. या ठिकाणी बघा हे असं. आता या ठिकाणी तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, या ठिकाणी तुमचा अगेन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कन्फर्म झाला कुठे या ठिकाणी. ऑलराईट मी ते मार्किंग करतो. बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी मार्केट खाली आलं. तुमचा हावाला या ठिकाणी तुमचा अगेन तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट इथे तुम्हाला भेटला. हावाला इथे तुमचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. आता तुम्ही काय करताय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर सिम्पल तुम्ही असा एक लेवल बघताय ज्या ठिकाणी तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर हा मिळतोय. बघा या ठिकाणी तुम्ही समजा हावाला एक तुमचा एरिया जो आहे तो मार्क करता इथे तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर मिळालं. कसं मिळालं कन्फ्यूज होऊ नका. बिलकुल सिम्पल. तुम्ही मार्केट स्ट्रक्चरचा आपला व्हिडिओ बघितला असेल, जर नसेल बघितला तर मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय तरी हे तुमचं मार्केट स्ट्रक्चरचे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट आले खाली. त्यानंतर इथे तुमची इन्व्हेस्टमेंट झाली पहिली. इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्हाला या ठिकाणी
एक स्विंगची गरज असते. सो हा तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टरचा स्विंग झाला. आता चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट बाय साईडची एंट्री मिळते. कशी मिळते तर बघा, दोन ऑप्शन तुम्हाला मी सांगितले. कोणता CISDचा ऑप्शन, शेवटचा पॉईंट कोणता आहे तुमचा, हा वाला तुमचा शेवटचा पॉईंट होता. त्यानंतर 1 2 3 कॅन्डल ही तिसरी कॅन्डल आहे. सो याच्यावर तुम्ही बघायचं की मार्केट क्लोज झालं आहे का. तर बघा या ठिकाणी मार्केट क्लोज झालं आहे. कुठं झालं आहे, इन्व्हेस्टमेंटला झालं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म झालं की मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतं. त्यानंतर तुम्ही ही जी रिव्हर्सल आहे ह्या रिव्हर्सल पॉईंटला एंट्री घेऊ शकता. कशी बघा, तर इथून तुम्हाला हा ऑर्डर ब्लॉक भेटतोय. हा ऑर्डर ब्लॉकला मार्केट आलं. आता खाली कुठला ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे तर या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे. या ऑर्डर ब्लॉकला मार्केट आलं आहे का तर नाही आलं. तुम्हाला इथून वरूनच मार्केट रिव्हर्सल दिला आहे. आता या ठिकाणी मार्केट टॅप झालं का तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एंट्री घ्यायची. तुमचा जो काय असेल तो स्टॉप लॉस डिफाईन लावायचा आणि या ठिकाणी 1:3 मध्ये टार्गेट घ्यायचं आहे. हे तुम्हाला जुडा सिंगची अशा प्रकारची एंट्री मिळू शकते. आता ही खूप रिफाईन एंट्री आहे मित्रांनो, ही कुणीही सांगितलेलं नाही तुम्हाला. आणि ह्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला खूप महत्त्वाचं आणि मोलाचं नॉलेज मिळते. या प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. आणि त्या पूर्ण दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त बाय साईडचेच ट्रेड बघायचे आहेत. जेव्हा तुमच्या जुडा स्विंगमध्ये ते मार्केट येते त्यावेळेस तुम्हाला बायचे ट्रेड हे बघायचे आहेत. आता अजून एक गोष्ट मगाशी मित्रांनो राहून गेली ती माझ्याकडून सांगता ही जी कॅन्डल म्हणतात ना, कोणत्या जुडा स्विंगच्या कॅन्डल, एक सेकंड, हे बघा या ठिकाणी कुठे गेलं ते, ठीक आहे ते बहुतेक डिलीट झालं असेल मे बी. मी तुम्हाला परत सांगतो. बघा काय होतं, जुडा स्विंग म्हणत असताना ही जी कॅन्डल बनते ना, आता समजा ही कॅन्डल आहे तर या कॅन्डलमध्ये मित्रांनो ही समजा अशा प्रकारे एक कॅन्डल बनते. तर ही जर कॅन्डल अशी बनली ना, अशी बॉडीच्या आतमध्ये वीक, तर याचं काही मोटिव्ह राहत नाही बरं का. जर अशी कॅन्डल असेल तर त्या ठिकाणी जुडा स्विंग बनत नाही. जुडा स्विंगसाठी एकच आहे कंडिशन, कॅन्डल अशीच पाहिजे, त्याला वीक दिसल्या पाहिजेत, तर ती तुमची जुडा स्विंगची कॅन्डल. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता मेन मुद्द्यावरती येऊयात. बघा मित्रांनो, पहिल्या पॉईंटच्या एंट्री मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरा आपण थोडंसं प्ले करूयात. बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी याला प्ले केलं. बघा आता या ठिकाणी तुमचं मार्केटचं ओपन कुठं झालं तर ह्या ठिकाणी तुमचं मार्केट ओपन झालं. हे तुम्हाला रोज वॉच करायचं बरं का. हे तुमचं ओपन पॉईंट आहे. ओपन पॉईंट नंतर तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्हाला ओपन पॉईंटच्या वरचे POI किंवा खालचे POI हे मार्क करायचं. इथं बघा हा POI तुमचा वरच्या दिशेला, हा POI मी मार्क केला. ऑर्डर ब्लॉकचा POI होता. तुमचे बायस कुठल्या आहेत मला माहीत नाही, मार्केट वर जाणार आहे खाली जाणार आहे हे माहीत नाही. त्यासाठी मी डेलीमध्ये जातो. डेलीमध्ये बघा, डेलीत जर बघितलं तुम्ही तर अगेन ही तुमची डेलीची कॅन्डल होती. दुसऱ्या दिवशीचे बायस काय तुमचे अगेन अपसाईडचेच. सो तुम्ही 5 मिनिटामध्ये या ठिकाणी तुम्ही आला. ओपन प्राईस कुठं इथे. आता ओपन प्राईसच्या खालचे तुम्हाला ऑर्डर घ्यायचे आहेत. जर तुम्ही वरून घेतले तर तुम्हाला छोटे छोटे ट्रेड मिळू शकतात, बट जर खालून घेतली तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारचे ट्रेड मिळतील. आता इथे बघा ह्या लाईनमध्ये हा ऑर्डर ब्लॉक मला भेटला. ऑर्डर ब्लॉकमध्ये तुमच्या खाली मार्केट आलं. मार्केट ऑर्डर ब्लॉकमध्ये अजून थोडासा विचार करायचा की अजून कुठपर्यंत खाली येऊ शकतं. तर बघा या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक शिल्लक राहतोय. हा एक मी मार्क करून घेतला आणि इथे खाली दुसरा कुठला ऑर्डर ब्लॉक जास्त काही दिसत नाही. सो या कंडिशनमध्ये हाय किती आहे, बट हाय ठीक आहे आपण मार्क करून घेऊयात. चला आता ही जुडा स्विंगची कोणती झोन आहे, एवढे सगळे झोन आहेत. आणि मार्केटला वरून खालून वरच्या दिशेने इकडून कोण प्रेस करते तर हा वाला ऑर्डर ब्लॉक प्रेस करतोय डाऊन साईडला. हे खूप महत्त्वाचं नॉलेज आहे, तुम्ही जरा लक्ष द्या प्रोसेसकडे. बघा ह्या ऑर्डर ब्लॉकपासून मार्केट इकडे खाली प्रेस होणार आहे. कुठपर्यंत, इथं कुठपर्यंत येऊ शकतं मला माहीत नाही. बघा या ठिकाणी समजा मार्केट आलं खाली. बघा आता या ठिकाणी आलं. या ठिकाणी जसं टॅप झालं त्यानंतर मला काय करायचं आहे, आपला चेंज ऑफ कॅरेक्टर चेक करायचं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर जर तुम्हाला फास्टमध्ये नसेल समजत तर सिम्पल मी तुम्हाला अजून सांगेन मित्रांनो, तुम्ही आपलं CBTचं आपलं जे टूल आहे ते वापरायला चालू करा. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त फायदा होईल. बघा मित्रांनो, टूल माझ्याकडून डिलीट झालं होतं ते मी परत आणलं, त्यामुळे मार्किंग गेलेलं आहे. आपण परत मार्किंग करू. हा वाला ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केला होता. त्यानंतर आपला इथला एक ऑर्डर ब्लॉक मला वाटते मार्क केला होता. त्यानंतर इथला एक ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केला होता. ठीक आहे, सो हे आपलं टूल लागलेलं आहे. त्यासोबत इथे वरचा ऑर्डर ब्लॉक. आता बघा किती सोपं झालेलं आहे. इथे तुम्हाला फक्त चेंज ऑफ कॅरेक्टर शोधायचं आहे. मार्केटचं तुमचं आपला जो टूल आहे तो तुम्हाला सगळं सांगायचं काम करतो. तुम्हाला झोन पण दाखवतो. झोन म्हणजे काय, सिम्पल मी अगेन सांगतो. हे जे तुम्हाला कलर दिसतात ना, तो हा खालचा जो आहे तो डिस्काउंट झोन आहे आणि वरचा आहे तो तुमचा प्रीमियम झोन. त्यामुळे बाय करायचं असेल तर कायमस्वरूपी विचार करायचा या डिस्काउंट झोनमधून, आणि सेल करायचं असेल तर कायमस्वरूपी या प्रीमियम झोनमधून सेलिंगचा विचार करायचा, लक्षात घ्या. सो हे एकदम बेसिक टेक्निक आहे.
हे प्रत्येकाने जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बघा मार्केट तुमचं इथे ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणजे बुलिश स्ट्रक्चरमध्ये होतं. अगेन तुमचे बायस काय आहेत ते तुम्हाला बायस बाय साईडचे आहेत, त्यामुळे तुमचा जुडा स्विंग हा तुम्हाला बायसाठी बघायचा आहे. बघा मी याला प्ले करतो. ऑलराईट, बघा या ठिकाणी आलं, या ठिकाणी मार्केट ह्या पण ऑर्डर ब्लॉकला आलं आणि तुमचा खालचा चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेला आहे त्यानं खालच्या साईडचा. सो बघा आता एक विचार करा, ओपनिंग मार्केटची इथे झालेलं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर मार्केटनं वरच्या POIला पकडून खालच्या दिशेला यायला चालू केलेलं आहे. आता तुमच्यासाठी 2 ऑप्शन्स खुले होते. कोणते कोणते? तर तुम्हाला माहिती आहे की ह्या कुठल्या तरी POIने आपल्याला बायची एंट्री घ्यायची. सो जो वरचा POI मार्केटला खाली दाबतोय त्या POI पासून तुम्ही खालच्या दिशेला एंट्री प्लॅन करू शकत होता. नसेल तर तुम्ही पेशंटली वेट करू शकता की यापैकी 3पैकी कोणत्या तरी एखाद्या स्टँडर्ड POIला येऊन मार्केट टॅप करून वरच्या दिशेला जाईल. बघा मी याला प्ले करतो. बघा ह्या लास्टच्या POIला मार्केटनं टॅप केलं. या ठिकाणी मार्केटनं टॅप केल्यानंतर तुमचा अगेन डिस्काउंट झोन तर आपला रूल काय आहे की आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टरची रिक्वायरमेंट आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला टूलने चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेलं आहे. आता ह्याच्यात काय झालं बघा, थोडंसं वरच्या दिशेला चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं आहे. मग माझं जे आपला जो रूल आहे तो काय सांगतो की तुम्हाला खालीच कुठेतरी चेंज ऑफ कॅरेक्टर मिळत असतं. सो त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतःसुद्धा नजरेने हे बघत जाणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला मार्केट स्ट्रक्चरचा व्हिडिओ देखील बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा चेंज ऑफ कॅरेक्टर इथं झालेलं आहे आणि तुम्हाला मित्रांनो एंट्री ही याच ठिकाणी मिळत असते. जर तुम्ही टूल समजा वापरलं नसतं तर तुम्हाला या ठिकाणी एंट्री भेटली असती. बट आता काय हरकत नाही, टूल वापरले असा विचार करूयात आपण आणि टूल वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला एंट्री कुठे मिळते तर तुम्हाला हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर आहे यानंतर तुम्हाला एक एंट्रीची गरज आहे. सो रिव्हर्सलमध्ये एंट्री घ्यायची. कशी बघा मार्केट आता खाली येतं. ऑलराईट, आता बघा हे खाली मार्केट यायला लागलं तुमचं कुठे तुमच्या अगेन डिस्काउंट झोनमध्ये. सो ह्या ठिकाणी हा तुमचा जो चेंज ऑफ कॅरेक्टर आहे त्यानंतर तुम्हाला हा मिटिगेशन ब्लॉकचा एरिया शोधून ठेवायचा आहे. बघा मार्केट आलं, येस तुमच्या मिटिगेशन ब्लॉकमध्ये आलं. मिटिगेशन ब्लॉकनंतर तुम्हाला या ठिकाणी एंट्री ही तुमची प्लॅनच करायची बाय साईडची. या ठिकाणी तुम्ही समजा एंट्री प्लॅन केली मित्रांनो, यानंतर तुमचा स्टॉप लॉस हा खालच्या तुमच्या डिस्काउंट झोनच्या आणि आपल्या टूलच्या खालच्या दिशेला लावायचं आहे आणि तुम्हाला फक्त याच्यामध्ये वॉच करायचं आहे तुमच्या दिशेला टार्गेट. परफेक्ट, बघा या ठिकाणी तुमचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि हे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतोय प्ले करून. मी कोणताही चार्ट तुमच्यासमोर रँडम चेक केलेला आहे. सो बघा तुम्हाला हे रिझल्ट्स तर मिळणार, काळजी करू नका, बट तुम्हाला रोजच्या रोज जुडा सिंग प्ले करता येऊ शकतो. बघा या ठिकाणी झालं. आता मार्केट परत खाली आलं. परत तुम्हाला त्या दिवशीसाठी बायच्याच एंट्री प्लॅन करायच्यात, सेलिंगचा विचार करायचा नाही. बघा अगेन तुम्हाला डिस्काउंट झोनमधून एंट्री भेटली. नुसत्या आपल्या टूलला वापरून सुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकता. ही खूप म्हणजे म्हणू शकता तुम्ही मोलाचं नॉलेज आहे. तुम्हाला जर मार्केट स्ट्रक्चर वगैरे बघायचा वेळ नसेल तर तुम्ही याला फॉलो करू शकता. फक्त जुडा सिंगची स्ट्रॅटेजी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. अजूनही तुम्हाला एंट्री भेटली. आता मी फक्त वेट करतो की मार्केटचा दिवस हा चेंज व्हावा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजून एक दिवसाचं मी प्ले करून धावतो म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ही जुडा सिंगची कन्सेप्ट समजून जाईल. ऑलराईट, सो आता या ठिकाणी दुसरा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला त्यामुळे पहिली एंट्री तुमची इथं झाली. त्यानंतर तुम्हाला जर बघाल तुम्ही तर कुठेतरी याच ठिकाणी तुम्हाला दुसरी एंट्री देखील भेटली होती. तुम्ही दुसरी एंट्री जरी डिस्काउंट झोनमधून प्ले केली असती तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट मिळालं आहे 1:6चं. जेवढ्या तुम्हाला डिस्काउंट झोनमधून एंट्री भेटले तेवढ्या तुम्हाला घ्यायच्यात. आणि या ठिकाणी तुम्ही विचार केला की एंट्री, बट या ठिकाणी एंट्री घ्यायला मित्रांनो मला सांगा तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्हाला 2-3 एंट्री भेटत आहेत तर या ठिकाणी मार्केटला शेवटी दुसरा जुडा सिंग पण बनवायचा आहे ना, कारण का त्याला दुसरे पण बायस त्याला बघायला लागतील मार्केटला. सो तुम्ही जर बघितलं डेलीमध्ये तुमच्या लक्षात येईल एक प्रोसेस बघा कशी चालते. या ठिकाणी बघा ही तिसरी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलमध्ये. सो मार्केटचं बिहेवियर असं असतं की मार्केटला प्रत्येकाला सन्मान द्यायचा आहे. जसं की तुम्हाला आता तुमची स्ट्रॅटेजी खरी करायची आहे तशी प्रत्येकाला मार्केटला रिस्पेक्ट द्यायचा आहे. सो काही लोक इथे पण असणार मोठ्या टाईम फ्रेमवरती बसलेले, सो त्यांच्या ऑर्डर घेण्यासाठी सुद्धा मार्केट हे खाली येत असतं. आता या ठिकाणी देखील तुम्ही जर बघाल तर मला वाटतं हे पण प्ले झाला असेल. बघा सक्सेसफुली हा ऑर्डर ब्लॉक देखील जो मी ड्रॉ केला होता तो देखील या ठिकाणी त्यानं प्ले केलेला आहे. म्हणजे विचार करा ही कन्सेप्ट किती स्ट्रॉंगली वर्क होते. तुम्हाला फक्त प्रोसेस फॉलो करायची गरज आहे. तुम्हाला जर हे टूल पाहिजे असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तिथून जाऊन तुम्ही ती परचेस करू शकता. तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळून जातो. खूप चांगला आहे, तुम्ही याला वापरू शकता. आपण याला अजून प्ले करूयात. बघा थोडंसं ऑब्झर्व करा. आता हे पहिल्या दिवशीच झालं. तुम्हाला जेव्हा तुमच्या बायसोबत एंट्री भेटतील जुडा सिंगमध्ये त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. आता बघा या ठिकाणी दुसरा दिवस ओपन झाला मित्रांनो. 2 दिवसाचं ॲनालिसिस एकदम सक्सेस झालेलं आहे आपलं. मला वाटतं 2 किंवा 3 दिवसाचं आपण बघितलं आतापर्यंत. त्यानंतर आता आपण काय करूयात सेम आपला विचार करूयात की काय होऊ शकतं. आता बघा ही दुसऱ्या दिवसाचा ह्या दिवशीचं ॲनालिसिस आहे. आता या दिवशीचं जर बायस तुम्ही चेक केले तर काय झालेलं आहे डेलीमध्ये हा वाला तुमचा एफईजेला मार्केटने टॅप केलेला आहे. म्हणजे एक माझा विचार झाला की मला
डाऊन साईडचे बायस माझे कन्फर्म झालेत. सो मी जुडा सिंगच्या दृष्टीने मी कुठला ट्रेड घेणार, ऑब्व्हियसली खालच्या साईडचे जेवढे ट्रेड असेल तेवढे मी प्रिफर करणार, भले लॉस झाला तरी चालेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा वाला ऑर्डर ब्लॉक मी मार्क करून ठेवतो. आणि ओपनिंग प्राईस कुठे आपली, तर या ठिकाणी. तर ओपनिंग प्राईसच्या वर ज्या फेक मुवमेंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची. बघा मार्केटला वर येऊ द्यात, बघा खाली आलं मार्केट, अगेन वरच्या दिशेला आलेलं आहे. बघा आता आल्याला लगेच एंट्री घ्यायची का, तर नाही, आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टरची गरज आहे डाऊन साईडला. बघा ओके, आपल्या टूलने या ठिकाणी तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेलं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर तुम्हाला काय पाहिजे, एंट्री पॉईंट्स. तो बघा हा वाला ऑर्डर ब्लॉक, त्या ठिकाणी मार्केटनं असंही तसंही तुम्हाला एंट्री दिलेलं आहे. बघा या ठिकाणी मी म्हणतो त्याला एंट्री तुमची प्लेस झाली. स्टॉप लॉस तुमचा जो काय असेल तो डिफाईन स्टॉप लॉस तुम्हाला लावायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला टार्गेट हे 1:3 एवढं पहिल्यांदा तेवढंच घ्यावं लागते. आणि अगेन एंट्री कुठे घेताय बघा, टूलनुसार तुम्हाला झोन पण दाखवते, तुमचा अजून पण एंट्री हे तुमच्या प्रीमियम डिस्काउंट हेच बघणं गरजेचं आहे. सो आय थिंक या केसमध्ये एंट्री तुमची थोडीशी खाली होते, म्हणजे डिस्काउंट झोनमध्ये ते होते. सो आपल्या एंट्री ही वरच्या झोनमध्ये पाहिजे. थोडंसं माझंही कन्फ्युजन आहे, बघूयात आपण खालच्या झोनमधून एंट्री सक्सेस होते की वर एकदा मार्केट येतं आहे. जर तुम्हाला एंट्री जर वरच्या झोनमध्ये असेल तर तुम्हाला इथे लॉस होऊ शकतो. हे खूप जास्त बघणं गरजेचं आहे. आता बघायला प्ले करूयात. आता बघा हे तुमचा इथे लॉस झाला, म्हणजे टूलने तुम्हाला वाचवलेला आहे, कन्फ्युजनमधून वाचवते टूल. का वाचवते, कारण का झोनसुद्धा बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे. का करून गेलेलं आहे, तर तुमचा जो FEG तुम्ही मार्क केलेला आहे त्या FEGमध्ये वरच्या दिशेला मार्केट आलेलं आहे. सो आता या ठिकाणी प्रीमियम झोनमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही एंट्रीचा विचार करू शकता. बट अगेन रूल तोच राहील, जोपर्यंत सक्सेसफुली चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री ती प्लॅन करायची नाही. आता वरच्या दिशेला मार्केट आलं आणि जुडा स्विंग असा पण प्ले होऊ शकतो मित्रांनो. या ठिकाणी जर आता मी ॲक्युरेट बायस नव्हते बघितले, बट हा ओपन प्राईज आहे. ओपन प्राईज नंतर मार्केट ज्यावेळेस खाली आलेले, जर याचे बायस वरचे असतील ना वरच्या साईडचे, तर विचार करा डिस्काउंट झोनमधून चेंज ऑफ कॅरेक्टर आणि त्यानंतर तुमचे या ठिकाणी एंट्री प्लॅन्स सक्सेसफुली वरच्या दिशेला सुद्धा तुमच्या एंट्री होऊ शकतात. आपण बघूयात. बघा हे मार्केट गेलं, आता एक चेंज ऑफ कॅरेक्टर खालच्या दिशेला लागणार आहे. जर आपलं मगाचं अनालिसिस एकदम परफेक्ट असेल तर काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा ऑलराईट, साईडवेज झोन क्रिएट करायला लागले. अरे बापरे, इथे न्यूजचा काहीतरी विषय दिसतोय. बघा मित्रांनो, विचार करा, मार्केटनं एवढा वेळ घेतला चेंज ऑफ कॅरेक्टर करायला, आणि हे तुम्हाला कशामुळे समजलं, तर आपल्या टूलमुळं. तुम्ही विचार करा, या ठिकाणी तुमचा भले एक ट्रेड सक्सेसफुल नाही झाला, ॲज पर बायस तर मी बरोबरच आहे, अजून पण बरोबर आहे. मी तुम्हाला एक कंडिशन सांगितली की तुमचा जुडा सिंग जर वरचा असता तर तुम्ही कशी एंट्री करू शकत होता. बट मी तुम्हाला हे सांगतो की चेंज ऑफ कॅरेक्टरची वेट करायची. सो या कंडिशनमध्ये तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर इथं झालेला आहे. यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर तुम्हाला इथल्या वरच्या एंट्रीज ह्या मिळू शकतात. आणि तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये तुमच्या या देखील एंट्रीज ह्या सक्सेस झालेल्या आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला कळेल की आपलं टूल देखील तुम्हाला कशाप्रकारे हे ट्रॅव्हल करून खालच्या दिशेला घेऊन जाते. आता हा दिवस जर तुमचा रँडम गेलेला आहे तर दुसरा दिवस ओपन झाला. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पर डेचं जुडा सिंगचं टेक्निक्स हे ऑब्झर्व करायचे आहेत आणि ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. आय होप तेवढा आपण जो बॅक टेस्टिंग डेटा केला आहे हे तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला फक्त काय करायचे, एक्झिक्युशन्स करायचे. जर तुम्ही टूल घेतला असेल तर तुम्हाला अजून चांगला फायदा होईल, नसेल घेतलं तर काय हरकत नाही. तुम्ही नेकेड चार्टवरती, जसं की मी आता इथे याला क्लोज करतो, एक सेकंड. बघा या नेकेड चार्टवरती तुमच्या लॉजिकनुसार तुम्ही याला ट्रेड करू शकता. बाकी सगळा कंटेंट जेवढा लागणारा कंटेंट आहे मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. आय होप तुम्हाला मित्रांनो एवढा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे आवडला असेल. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर मित्रांनो एक चांगली कमेंट करा, एक लाईक करा, आणि अजून काही तुम्हाला गरजेचं असेल एखादा व्हिडिओ वगैरे तर सांगा. मित्रांनो जर तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेड करताय तर डेफिनेटली चांगला ब्रोकर निवडणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आपल्याजवळ 2-3 ब्रोकर आहेत. तर तुम्ही आता जो मी लिंक दिलेली आहे मार्केट्स फॉर यूची त्याचं अकाउंट ओपन करू शकता. येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला मी अजून 2 चांगले ब्रोकर, ज्यामध्ये वॅन्टेज एक आहे खूप चांगल्या प्रकारे काम करतोय, आणि अजून एक एक्सम नावाचा ब्रोकर आहे तो देखील मी तुम्हाला सजेस्ट करेन. सो त्यामध्ये सुद्धा काही डाऊट राहणार नाही. आणि प्रत्येकाने मित्रांनो आपल्यापैकी जेवढे हा मराठीत व्हिडिओ बघतात ना, प्रत्येकाने $100 अकाउंट स्टार्ट करा, 2026 जर्नी चालू करा. रोडमॅप कोणता फॉलो करायचा त्यासाठी एक मी अजून व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ बघा. म्हणजे तुमचा रोडमॅप प्लस स्ट्रॅटेजी प्लस कन्सेप्ट आणि एक्झिक्युशन. ज्या लोकांचे डाऊट होते स्ट्रॅटेजीबद्दल, आम्हाला एखादी अशी स्ट्रॉंग आणि खतरनाक स्ट्रॅटेजी पाहिजे, मी तुम्हाला अगदी बिहेवियरल
प्रोसेससहित मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. आणि हे एवढं प्रीमियम कंटेंट आहे जे की आम्ही आमच्या CBDच्या बॅचमध्ये सुद्धा शिकवतो मित्रांनो. सो तुम्हाला एकदम फोकसने या गोष्टी फोकसने करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला अजून डीपमध्ये मेंटरशिप हवी असेल तर त्यासाठी थोडंसं वेटिंगची गरज आहे मित्रांनो. आता ऑलरेडी बॅच चालू आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला आत्ता लगेच हवं आहे तर ही स्ट्रॅटेजी फॉलो करायला चालू करा. सगळे व्हिडिओ ऑलरेडी मी कंटेंट टाकलेलं आहे. अजून सांगेन एखादी चांगली कमेंट लाईकची एक मी वेट करेल तुमच्या कमेंटचा, कारण मी प्रत्येक कमेंट वाचत असतो. सो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय.